पोटेंशियल है जो आता था टूरिज्म कहीं करीब भी नहीं है उसके 30-40% के करीब आ रहा है। थोड़े डरे हुए थे बट हमने उनको एश्योरेंस दिया। बहुत दर्दनाक था, बहुत क्रूएल था, इनह्यूमन एक्ट था। काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या पहलगामला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं आणि त्याचं दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्ही हा डोंगराळ भाग बघू शकतात। ज्या ज्या ठिकाणी डोंगर तुम्हाला पाहायला मिळते त्या प्रत्येक डोंगरावरती बर्फाची चादर तुम्हाला पडलेली पाहायला मिळत आहे। संपूर्ण डोंगर जर परिसर हा तुम्ही पाहिला तर प्रत्येक डोंगरावरती आपल्याला बर्फाची चादर पाहायला मिळते आणि म्हणूनच या काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या पहलगामला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं। या मिनी स्वित्झर्लंड मध्ये आल्यानंतर म्हणजेच पहलगाम मध्ये आल्यानंतर आपल्याला अशी एक सुंदर नदी सुद्धा इथे पाहायला मिळते। ज्या नदीचा प्रवाह तुम्ही पाहू शकता। पर्यटकांना नेहमी आकर्षित करणारा असा हा प्रवाह आहे आणि इथे पर्यटक खरं तर या नदीचा म्हणजे याला लीडर नदी आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की अशा प्रवाशांचा हा आकर्षक केंद्रबिंदू असलेला हा एकंदरीत पर्यटनाचा हा स्पॉट आहे आणि हा स्पॉट आपण पाहतोय इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ज्या वेळेला हल्ला झाला त्या हल्ल्याला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर या हल्ल्याला जवळपास कोणी बघितलं असेल किंवा या हल्ल्यानंतर काय परिस्थिती घडली पहलगाम मध्ये, तर आता आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत माउंट व्यू त्याचे मालक स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर जी, क्या हाल है अभी इस पर्यटन स्थल का, क्योंकि पर्यटक कैसे आ रहे हैं यहाँ पर और माहौल कैसा है? पहले से तो बेटर है लेकिन जो यहाँ का पोटेंशियल है जो आता था टूरिज्म कहीं करीब भी नहीं है उसके 30-40% के करीब आ रहा है। और ये मतलब पहलगाम के लिए अभी मेन सीजन है ये, और सीजन मुझे लगता है ऑलमोस्ट कम हो रहा है। सर जब ये हादसा हुआ तब कैसा माहौल था यहाँ पर, क्योंकि ये सामने ही हम देख रहे हैं कि बजरंग वैली सामने ही है आपके होटल के सामने। बहुत दर्दनाक था, बहुत क्रूएल था, इनह्यूमन एक्ट था। वो हमने उस वक्त भी कंडेम किया, आज भी कंडेम करे। अभी भी हमें याद है क्या हालात थी यहाँ पे हॉस्पिटल्स में। हमारी एसोसिएशन ने भी काफी हेल्प किया है, जिसको खाना था, कपड़े थे, हमने भी जितना भी हो सका किया। लेकिन अनफॉर्चुनेट क्या करे, वी फील वेरी सैड फॉर दैट थिंग हैज हैपेंड इन पहलगाम। जब सर ये हादसा हो रहा था तब आपके होटल में क्या परिस्थिति थी सर? होटल में तो जो गेस्ट थे बाहर वो फिर यहाँ ही रुक गए। थोड़े डरे हुए थे बट हमने उनको एश्योरेंस दिया कोई प्रॉब्लम नहीं है, ऐसी कुछ नहीं, आप सेफ हो यहाँ पे। एंड फिर आस्ते आस्ते वो चले गए। विद इन अ डे और 2 सारा पहलगाम खाली हो गया। जम्मू कश्मीर पुलिस का क्या कहना था उस टाइम और अभी क्या कहना? देखिए अब तो पुलिस भी, सिक्योरिटी फोर्सेस भी कह रही कि सेफ है, सैनिटाइज हुआ है। सारी जगह यहाँ एक्सकर्शन की बंद थी 1-2 महीने, 2-3 महीने, अब तो सारी खुल गई ऑलमोस्ट एक्सेप्ट बाइस्टन। उसमें कोई सिक्योरिटी इनका पॉइंट ऑफ व्यू होगा, आई डोंट नो। तो लेकिन बाकी सारा पहलगाम सैनिटाइज्ड है, सेफ है, एंड गवर्नमेंट हैज वॉच्ड फॉर इट एंड वी आर सेफ हियर। यहाँ की जैसे मार्केट है वैसे उसी मार्केट में फेमस आपकी ये होटल है और आप उस होटल के मालिक हो। आपका जो व्यवसाय है उसके ऊपर कोई अभी परिणाम हो रहा है सर? आप मानो 50% ऑक्यूपेंसी पे अभी चल रहा है, तो लेकिन वो रेट भी लास्ट ईयर जैसा नहीं है। So it comes around 30% occupancy if you see that way। तो काफी असर है। We can just make break even। ब्रेक इवन भी बहुत मुश्किल से होता है यहाँ पे, और कुछ होटल तो ब्रेक इवन पे भी नहीं है। क्या अपील करोगे गवर्नमेंट से और आप अपील क्या करोगे? मैं अपील पहले लोगों के, इंडिया के लोगों के से करता हूँ कि पहलगाम सेफ है। हम ऑलवेज वेलकम किया है पहले भी, ये आज की बात नहीं, ये 40 साल पहले से हम वेलकम कर रहे हैं और आज भी कर रहे हैं। एंड बाकी गवर्नमेंट से अपील करते हैं कि सेफ्टी तो उनका कंसर्न है, हम तो इसमें कुछ नहीं कर सकते। दे हैव सैनिटाइज्ड इट बिफोर एंड दे हैव टू गो टू द पीपल, टेल देम कि पहलगाम इज सेफ। अनलेस द गवर्नमेंट सेज इट दे कांट। गवर्नमेंट हैज टू कम। ओके सर, थँक्यू सर। तर हे होते ज्या हॉटेलमध्ये आपण सध्या थांबलेलो आहोत त्या हॉटेलचे हे मालक होते। त्यांच्याशी आपण आता बातचीत केलेली आहे। पुन्हा एकदा आपण या पहलगामच्या दृश्याकडे म्हणजेच ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे तिकडे आपण वळणार आहोत। हा तुम्ही संपूर्ण दृश्य तुम्ही इथे पाहतात। या दृश्यामध्ये पाहिलं तर एकदम थंड हवा आणि असं ही वाहणारी नदी आणि समोरच हे असं बर्फाच्छादित आपण पाहतोय या ठिकाणी हे डोंगर ज्याच्यावरती असलेली ही बर्फाची चादर आणि ही झाडी
यामुळे निश्चितच ज्या ज्या वेळेला पहलगामच्या म्हणजे काश्मीरमध्ये आल्यानंतर पहलगामला वळणं हे निश्चितच पर्यटक नेहमी आकर्षित असतात आणि या पहलगामला ते जरूर या ठिकाणी भेट देतात. आणि हा संपूर्ण तुम्ही पाहता दूर दूरपर्यंत पाहिली तर इकडची घरं सुद्धा आपल्याला एक आकर्षक आपल्याला वाटतात, आकर्षक करणारी इकडची घरं आहेत. कारण प्रत्येक घरावरती आपण पाहिलं तर कौलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणतः आपण जर पाहिलं तर आत्ताची वेळ ही सुमारास एप्रिल महिना सुरू आहे आणि तरीही थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच थंड वातावरणामध्ये ज्या वेळेला राज्याच्या विविध भागांमधून असेल, महाराष्ट्रातून असेल किंवा देशाच्या विविध भागांमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतो गरम वातावरण असतं, तर तिकडचे पर्यटक या पहलगामसाठी नेहमी आकर्षक असतात आणि त्यांचंच हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. मी एक छोटीशी आठवण पुन्हा एकदा करून देतो. ज्या ठिकाणी मी उभा आहे माझ्या अगदी विरुद्ध बाजूला तीच वेली आहे, बैसरन वेली, जिथे तो हल्ला झाला होता. ही समोरची आपण दृश्य पाहू शकतात. याच समोरची ही झाडी जी तुम्ही पाहतात इथेच ती बैसरन व्हॅली आहे आणि याच परिसरामध्ये तो भीषण दहशतवाद हल्ला त्यावेळेला घडला होता. आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास देशातील विविध राज्यातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. आणि त्यालाच आता एक पूर्णपणे वर्षपूर्ती आता होत आहे. आणि या वर्षपूर्तीनंतर त्याच वर्षपूर्तीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट पहलगाममध्ये आपलं महानगरची टीम ही दाखल झालेली आहे. त्यामुळे आता याच ठिकाणची परिस्थिती पाहिली तर इकडच्या व्यावसायिकांशी आपण बातचीत केलेली आहे, इकडच्या नागरिकांशी आपण बातचीत केलेली आहे. पहलगाम आता वर्षभरानंतर पूर्णपणे सेफ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पर्यटकांचा ओघ जरी कमी असला तरी पर्यटकांनी यावं अशी मागणी इकडच्या व्यावसायिक करत आहेत. इकडे असलेले छोटे मोठे दुकानदार करत आहेत, ते सुद्धा व्यावसायिक आहेत. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की पर्यटक कमी झाल्यामुळे आमच्या रोजगारावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळं आमचा रोजगार हा पुन्हा सुरू झाला पाहिजे आणि त्यासाठी ते सरकारकडे सुद्धा मागणी करत आहेत. त्यामुळे आता सरकार ही बैसरन व्हॅली पुन्हा एकदा सुरू करणार का आणि सुरू झाल्यानंतर त्याला पर्यटकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आज वर्षपूर्ती या दहशतवाद हल्ल्याला पूर्ण होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय याच पहलगाममध्ये आता हळूहळू पर्यटकांची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही जशी त्या हल्ल्यापूर्वी जशी चालना या पर्यटन स्थळाला होती तशी अद्याप पाहायला मिळत नाही आहे. मात्र पर्यटकांचा ओघ सुरू आहे, त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल असं सुद्धा इकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे. तर या सगळ्यावरती आपण पाहतोय सध्या पहलगाम मधली परिस्थिती आपण पूर्ण पाहिली. पहलगाम मध्ये सध्या वातावरण जरी पर्यटनासाठी योग्य असलं तरी अद्याप पर्यटक जे आहेत ते सध्या दाखल होत नाही. त्यामुळे पर्यटकांनी दाखल व्हावं असं आव्हान सुद्धा इकडचे स्थानिक असतील, व्यावसायिक असतील ते करत आहेत. त्यामुळं निश्चितच आपण पाहतोय की या सगळ्यावरती आता सरकार नेमकं या बैसरन व्हॅली संदर्भात काय निर्णय घेत आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, पहलगाम.